आज अजून हे घातलंच काय? ते म्हटलं होतं ना घालू नको म्हणून. हे आता काय फाडून टाकू काय? कपडे तुझे पेटून देऊ काय? एकच साडी घालू का मग रोजच्या रोज? हा, धुवायला लागत का तिले? आणून दिली ना तुला दुसरी साडी. असं काही नाही आणून नाही दिली म्हणून. हा, म्हणजे तुला किंमत नाही आणून दिली त्याची. ती घालायला नाही पाहिजे होती काय? फक्त का तुला का महागा मुलाच्या साड्या पाहिजे काय? मला नाही आवडली ती साडी आणि मी घालत नसतो. अशा उष्ट्या साड्याने घालत असतो मी. उष्ट्या म्हणजे खाल्लं होतं का त्याला? कोणा उष्ट्या झाल्या होत्या त्या? वापरलेली साडी होती ती. मला नाही आवडत वापरलेले कपडे घालायला. आजपर्यंत मी घातले नाही कोणाचे वापरले कपडे. आता काय घालणार आहे? घेऊन द्यायची कॅपॅसिटी नाही आहे तर मग काय नाही, मग लग्नच कायसाठी केलं? घेऊन द्यायची म्हणजे घेऊन दिलं नाही काय? एवढं सांग मला. घेऊन दिलं ना, आणली ना, तुला घालायला होती नाही तर मी आणून दिली ना. मग मी कशी आणून देऊ? तुझं काम होतं घालणं. हा, असं काय नाही का आणून नाही दिलं बा म्हणून. घेऊन दिलं म्हणजे कसं थोडी घालणार आहे मी? महाराणी वेगळं तू कुठची का? तुझ्यासाठी चांगलंच आणलं पाहिजे. हा, एवढी शेवटी तर बापाच्या घरून आणायला करू पैसा. ते तर झालं नाही. तिथं बोंबणी पडली आणायची आणि तर मला सांगून राहिली मी तो आणून ठेवलाय का त्या पैसा? मला हे मी समजत. लग्न केलंच कशासाठी? हा, हे असं वागासाठी केलं काय? बदला घ्यासाठी. बदला. तू मला झापड मारली होती ना, त्याचा बदला घ्यासाठी मी हे लग्न केलं. नाही तर मला काही गरज नव्हती त्यासोबत लग्न करायची. मी झापड मारली होती तर मला एक झापडीच्या बदली 2 झापड मारून द्यायला पाहिजे होत्या. पण असं लग्न करून फसवायला नाही पाहिजे होतं मला. तुझ्यासाठी मी चांगले चांगले पोरं सोडले म्हटलं. आई वडिलांना धोका दिला, सगळेला धोका दिला. आज सगळे मला नालायक म्हणून राहिले आहे म्हटलं तिकडे. मग मी तेच तर चाहत होतो ना, का तुला कोणच नाही विचारलं पाहिजे म्हणून. पण माझ्यासोबत दुश्मनी होतीच काय? एवढं सांग मला तू. काय दुश्मनी होती का एवढं इतकं केलं? तूच मला छेडलं म्हणून मी तुला झापड मारली होती ना, आणि त्याच्या बदलीत तुम्हाला 2 झापड मारून द्यायला पाहिजे होत्या. पण लग्नाचं नाटक नाही करायला पाहिजे होतं असं खोटं. जे साडी आणली ते साडी मला आता घालून दाखव. मी घालत नाही ते. मला बिलकुलही आवडली नाहीये आणि मी घालणारही नाहीये. तू आणली असन, काही केलं असन, मला काही त्याची घेणं देणं नाहीये. असं कसं नाहीये? हे बघ, मला काही तू जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नको. मी या जबरदस्ती ऐकणार नाहीये तुझी. काय करणार आहे तू? काहीच करू शकत नाही म्हटलं. मी काय नाही करू शकत. मी माझ्यावर जर आली ना, मी काही पण करू शकते म्हटलं. काय झालं रे? काऊन परेशान करून राहिला रे तिले? आई मी हिला साडी आणली ना, ती साडी घालून नाही राहिली. हे आता ते कुठं घराच्या बाहेर चालली काय? नाही घातली तर काय फरक पडते? पहिले तर तिले ते ह्याच कपड्यावर पसंत केलं ना. पण आई, मी आणली ना साडी तिच्यासाठी, मग तिला घालले पाहिजे ना. 2,000ची आणो का 2 रुपयाची आणो? बायकोनं घालायला पाहिजे नवऱ्यानं आणल्यावर. आई मी घातली असती. 2 रुपयाची नाही, 1 रुपयाची असती ना तरी घातली असती. पण मी अशी कोणा घातलेली वापरलेली नाही घालत. आम्हाला सवयच नाही इथे कोणाची दुसऱ्याचे वापरलेले कपडे घालायची. आजपर्यंत नाही घातले आणि आताही घालणार नाही आणि समोर कधी घालणार नाही. कोण म्हणते ते वापरलेली आहे म्हणून? हा, चांगली मी दुकानातून आणली म्हटलं. दुकानात अशा साड्या भेटतच नाही. ते कसं आहे, तुम्हाला जेंट्सला नाही समजत, पण आम्हाला लेडीजला समजते. कोणता कपडा वापरलेला आहे नाही आहे सगळं समजते. आणि मला का तू बाहेर समजताय ना? स्वतःलाच लय हुशार समजतं. हा, तुला समजून राहिलं, मला नाही समजून राहिलं. समजलं असतं तर असं आणलं असतं काय? थोडंसं चांगलं आणलं असतं ना. असं थोडी नाही का बस काही पण घालून घ्यायचं, कोणत्याही परिस्थितीत जगाचं. काम कर ना. लग्नच करायची हौस आली का फक्त? आई, हिला समजून सांग तू. काय मी जसं बोलतो तसं करत जाय म्हणा, नाही तर मग माझ्यापेक्षा वाईट कोणी आहे नाही. मी काय सांगू तिले? लग्न करायच्या वेळेस मला विचारलं काय त्या? हा, तेव्हा तर बरोबर दोघांनाच घेतलं करून. माय आहे का नाही आहे काही घेणं देणं नव्हतं तुले. आणि आता मी सांगू काय तिले? तू यापेक्षा चांगलीच आहे ते. पोरगी चांगली वागते, करते जे करायचं आहे ते. आणि काय म्हणू मी तिले? कपड्यासाठी मी नाही म्हणत बापा कोणा लेकी बाईले कपड्यासाठी. तिले जे वाटन ते घालन ते. म्हणजे तू म्हणत नाही तिला आहे ना? आई, जरा सासूरवास करत जा तिले. सुनवे ना तुई. तिले का चांगली वागून राहिली का तू? मी कायले करू बापा तिले सासूरवास? हा, तिला काही केलंच नाही गुन्हा तर काय मी काय पागल झाली? मला काय पागल कुत्र्यानं जावलं का? नाही बा, मी त्या पोरीला काही बोलत बसन. चांगली वागते तरी. चांगली नाही वागन तर म्हणून त्यावेळेस. एवढी जर चांगली मी आईबाबासोबत वागली असती ना बाया, तर माझी लाईफ सुधारली असती. त्याच्यासोबत बिलकुलही चांगली नाही वागली मी. माझ्या जीवनातला सगळ्यात बेकार दिवस ह्या माणसासोबत मी लग्न करून इथं आली. मला वाटलं होतं आई का ह्या नोकरीवर आहे आणि खूप सुखी ठेवून मला. एका झापडीचा बदला ह्यानं असा घेतला. तुम्ही सांगा, छेड जर काढली कोण तर काय करून पोरकी त्याला काढू देईन काय? म्हणून मी याच्यावर एक झापड दिली होती. 2 जण होते, एक अजून होता. तर हे मला जर छेडलं तर मी झापड मारणार नाही काय? त्यामुळे ते झापड मारली म्हणून यानं लग्न केलं माझ्यासोबत, मला फसवलं. बापू, मी तुला असं शिकवलं काय रे? हा, तू पहिलेपासून काय म्हणते तर जसं तुला जयनं शिकवलं तसं त्याच्या मनानं ऐकत गेला. मग चांगलं शिकवलं तर कधी ऐकलं नाही. तुम्ही चांगलं शिकवलंच नाही यायले. अबई, मी शिकवलंच नाही याले. ह्या याच्या आत्याजवळ होता. हे सारं याच्या आतून शिकवलं याले. आई, आत्याला काही मनाची गरज नाही आहे. आत्या चांगलीच आहे म्हटलं. हो, चांगलीच आहे तू आत्या. जा आता तिकडे. कोणता काम धंदा नाही का तुले? चाललो मी. पहिली हिला साडी घालायला लाव आणि तेच साडी जी मी आणली. मी घालणार नाही. तुम्ही मला काही करा, मी घालणार नाही म्हणजे घालणार नाही. ठीक आहे ना, मला येऊ दे ना तिकून. माहित पडते तू कशी नाही घालत तर. पस्तावून राहिली कणी आता? नाहीच केलं असतं तर आज मला स्वतःलाच पश्चातापून राहिला का आपण काय करून बसलो. तू एक काम कर आता. तुझ्या हातातून टाइम काही गेला नाहीये. याच्या हाताखाली तुझी जिंदगी काही निघत नाही. तू इथून पसार होऊन जाय. हा, याला न सांगता. नाही तर ह्या तुझ्या जिंदगीचं काही खरं ठेवणार नाही.
एक तर मार खाण्यात जिंदगी जाईल, नाही तर मग तूच काही करशील. त्याच्यापेक्षा बाई तू तुझ्या हाताने तुझी जिंदगी चांगली निवड. कमावती पोरगी आहे, चांगली हुशार आहे, शिकलेली आहे, आपली जिंदगी सवारून टाक. आई पण मी जाऊ कुठं आता? आता माझ्याजवळ पर्याय नाही कुठं जायसाठी. आई बाबा मला ठेवणारच नाही आता. आता मी काही करून घे, आता मला आई बाबा ठेवत नाही काही. कारण काय, माझे बाबा एवढे हिटलर आहे म्हटलं. ते पहिले हेडमास्टर आहे शाळेचे, आणि त्याची आता पहिले सगळे इकडे बदनामी झाली. मग ते आता ठेवणार आहे काय मला? कशाच नाही ठेवत माझे बाबा. तर तुला भाऊ घेऊ, बहीण घेईन कोणीच नाही का? नातेवाईक नाही काय कोणी? भाऊ आहे मले, पण आता तो मला ठेवणार आहे काय? बहीण भाऊ आम्ही अलग अलगच राहिलो कधी बी. पहिले मी पुण्याला होती शिकाले, मग दादाने त्याच्या मनानं लग्न केलं, बायको घेऊन आला. मग तो इथं राहायला लागला, आणि मग आईनं त्याला इथून काढून दिलं. इथं त्यानं खूप हे केलं त्याच्या बायकोनं, तर मग त्याला काढून दिलं. तर ते आता इथं राहते नागपूरले. अहो तर जाणं मग त्याच्याजवळ. शेवटी भाऊ तर भाऊच होते, आणि याले माहीत बी होत नाही मी सांगतोच काहीले. पण माझ्या भाऊ मला ठेवण काय आई? काऊन नाही ठेवणार व? भाऊ आहे तो शेवटी. बहिणीला ठेवाच लागते भावाले, काही बी झालं तरी. त्याच्याच जवळ चालली जाई तू, तिथं तुला कामही करता येते भावाच्या सहाऱ्यानं. हावही करता गिरता येते, पण ह्या माणूस जर तिथे आला तर येतच नाही तो. तो जर आलाय ना तर त्याला काही सर्दी गरमी आहे नाही, त्याला जेला टाकून देजो. 2-4 महिन्यासाठी जाय तिकडे. काय करतो असं माझ्या पोरगं मग? ज्याला चांगली हेच नाही. अव त्याच्या हातून शिकवलं त्याला असं. माझ्याजवळ होता लहानपणी तर चांगला होता, मग त्याचे बाबा वारले बाई, माझी परिस्थिती बिकट आली, आणि हातून साराचं सारं लुटून घेऊन घेतलं. हा काय, म्हणजे तुमच्याजवळ होतं घरदार? बापा घर होतं, वावर होतं, सारंच होतं. तिनं साराचं सारं घेऊन घेतलं. हुशार होती, सारं घेऊन घेतलं. माझ्यासाठी घरही नाही ठेवलं. मग हे बिचारे देव माणसं यायनं मला खोली दिली. राहा म्हणे बाई म्हणे तुम्ही म्हणे, आता म्हणे पैसे बी नका देऊ म्हणे, हे खोली आहे म्हणे खाली, राहा म्हणे माझ्या घरी म्हणे. मग हे पोरगं तर तिथं राहत होतं म्हणता ना तुमचं, मग इथं कसं काय आलं? बापा तिनं सारी प्रॉपर्टी घेऊन घेतली, आणि मग याले काय करून ठेवून तिथं. याले लत लावून दिली दारूची, जुव्याची, आणि मग म्हणजे सगळ्या खराब सवय लावून ठेवून दिल्या. आणि मग मी इथं पाठवून दिलं माझ्याजवळ जायते माझ्याजवळ म्हणून. आता हे आला तेव्हापासून माझ्या मागं लागला. त्या सारं खाल्लं, तुम्ही सारं लुटलं, असं केलं तसं केलं. हातानं लुटलं काही म्हणतच नाही तो. काय करतात आत्यानं, काय दिलं ना काय नाही त्याला तर. त्याचं नावच नाही घेऊ देत आपल्याला. म्हणून मी काही त्याच्यासोबत जास्त बोलत नाही ना चालत नाही. आपले कामं करतो, 4 घरचे राहतो. पण आई तुमची जिंदगी कधीपर्यंत अशीच राहील मग? बाबा गेले तेव्हापासून अशाच आहे ना तुम्ही? आता माझ्या जिंदगीचं काय राहिलं आहे? मी काय 4 घरचे भांडे घासतो, आणि जे पैसे भेटते त्याच्यात गुजारा करतो. खोलीचं भाड्या गिळ्याचं काही मला टेन्शन नाही आहे तसं, का बा आत्ताच दे का काही दे म्हणून. जेव्हा झाले तेव्हा देतो मी. आणि त्याचं तर म्हणणं असं आहे, होत असेल तर द्या, नसेल तर नका देऊ. पण मी देऊन देतो बाई. आपलं लागण तर खाणं पिणं कमी याच्यात करतो, पण जे सांगितलं आपल्याला ते देऊन देत असतो. आई तुम्ही किती चांगले आहे, पण मला असं वाटलं नव्हतं पहिले. अजूनही म्हणजे भरोसा नाही आला होता का तुम्ही एवढ्या चांगल्या असाल म्हणून. पोरगं असं आहे म्हटलं तर माई कशी असन? नाही हो बाई, आता कसं असते, त्याला शिकवणारा व्यक्ती दुसरा. तिला असं वाटलं ना का भावाचं घर खराब करायचं आहे म्हणून. तर मग कसं करावं, तर मग भाच्यालेच हे करावं. तर मग ते हे वारले तेव्हापासून त्याला घेऊन गेली. वहिनी तुमच्याकडून होणार नाही, असं नाही तसं नाही. मला लागला होता बाई सदमा. मग हिनं तिथं नेलं, आणि शाळा त्याची बंद करून टाकली, आणि त्याला करून लावून दिलं ह्या कामी मार्गी. मग झाला तो आता असा. मग होती तिला पोरगी पोरगी होती, तर मग ह्या म्हणे असं का त्या पोरीसोबत लग्न करून दे. मग दिलं तिने हाकलून. हाकललं तर तो आला मग इकडे. आता आता शेवटी बाई मी माय होय कशी हाकलून देऊ त्याले? आई लयच बेकार झालं तुमच्यासोबत आहे ना? हो बाई, आता काय करतो, जे नशिबात होतं ते तर झालंच. आता तू चाललीच जाय बापा आता इथून. हो पाहतो ना मग मी आता दादाचा पत्ता गित्ता पाहतो आता. हे पाय तू आजच जाय, नाही तर त्याचं काही खरं नाही हो बाई. हाव काय आई? पण काय करणार आहे तो? दारू पिऊन ना तो अजून तमाशे करत. नेहमी नेहमी जिंदगी तमाशात घालता काय तू आता? आई तुमच्या याने हिंमत भेटून राहिली मला खरी. पाय माय पोरगं असेल ना तरी मला माहिती आहे याच्या आदती कशा आहेत. म्हणून मला असं वाटतं का तुझी जिंदगी खराब नाही झाली पाहिजे याच्या पायी. म्हणून म्हणतो का तू खरोखर चालली जाय. लागन तर पैसे देतो मी तुले. मग तू लागन तर स्वतःच कमावतो. फक्त याच्या नजरेनं तू कधी दिसजो नको. आई किती मोठं शहर आहे नागपूर, तिथं म्हटलं एकदा जर मी गेली ना, या माणसाला आयुष्यात नाही दिसत म्हटलं. हो तेच म्हणतो मी. आता तुझा भाऊ आहे बाई तिथं, तर तुला सहाराही आहे, आणि तू शिकली आहे, नोकरी करू शकतो. तुला कसंही कुठं नोकरी भेटून जाते. हा बाई खरंच आहे, तुम्ही बरोबर सल्ला दिला मला. नाही राहायचं मला या माणसासोबत. राहूच नको, काहीच कामाची गोष्ट नाही आहे. करून घेतलं पण आता पस्तावून काहीच फायदा नाही. नाही तर मग इथंच राहशील, आणि मग लागन तर पस्तावशील अजून समोर. त्याच्यापेक्षा मग पस्तावल्यापेक्षा आता करून पस्ताव. हा बाई बरोबर आहे तुमचं. मग मी आताच निघतो, मी थांबत नाही आता इथं. कारण हे डबल येईन ना, तर म्हटलं माहिती काही खरं नाही आहे बाई. त्याला अंदर जाण्यात ना बाहेर जाण्यात काही सर्दी गरमी नाही आहे. कितीक डाव तो कायच्यात चोरी तर कायच्यात गेला. मी जातच नसतो त्याला सोडाले. त्याचे ते लपंटूस दोस्त तेच आणते त्याला सोडून. मी कधी जातही नाही, मी आजपर्यंत पोलीस स्टेशन पाहिलंही नाही. मी जातही नाही, मी आणतही नाही. तूच जाईन, तूच ये म्हणतो. जिनं तुला बिघडवलं तिलेच मन म्हणतो आता ये म्हणून. मग त्याच्या आता येत नाही का आता भेटायला?
बस आता कायची येते ते घेतलं तिनं जे भेटायचं तिले. तिला वाटलं पोरग जर चांगलं निघून गेलं याचं तर मग कायले भेटन आपल्याला काही. आणि हे असं निघालं ना पोरग, म्हणून तिनं सारंचं सारं घेऊन घेतलं. पोराले तिचंच घेत होतं सारं. तुम्हाला जर पोराची साथ असते तर किती समोर गेले असते तुम्ही. तू त्या सामान काय काय आणलाय? जे आणलं असेल ते घे आणि निघून जाय. आई मी तसं काहीच नाही आणलं, एक साडी घालून आली होती फक्त आणि हा ड्रेस आणला होता, बाकी काहीच नाही आणलं होतं. तर ठीक आहे पाय बा, नाही तर आता म्हणशील काहीच म्हटलं आपल्याला जाय म्हणून. हा आपलंच घर तोडलं असं नको म्हणजो. नाही मी कधी नाही म्हणणार तुम्हाला घर तोडलं म्हणून. मी हेच म्हणन का माझी जिंदगी सवारली तुम्ही. कसा आहे तो आलाय ना मला म्हटलंय तर मी त्याला एकच म्हणन. म्हणून मी गेलती म्हणून बापा कामाले. मी तिकून आली पाहतो तर ते होती नाही म्हणून घरी. तुम्हाला बोलणार नाही काय मग ते? तू जाय बैठी ना आता. मी तुला तिकीट पाण्यापुरते पैसे देतो. जास्त काही माझ्याजवळ आहे नाही बापा, नाही तर जास्त दिले असते तुला. आता आई थोडंसं द्या मला, जास्त नका देऊ. माझ्याजवळ चेन आहे सोन्याची, मी ते ठेवून देईन. त्या दिवशी तू तर म्हणे आली नाही आहे म्हणे माझ्याजवळ, आणली नाही म्हणे. आई मी याचा स्वभाव पाहासाठी होय लपून ठेवली होती. अन मग म्हटलं चांगला असं माझा स्वभाव तर मी दिल्ली असते त्याले का चला बा कामधंदा करायसाठी. पण माणूस असा निघन असं मला वाटलं नव्हतं ना. आणि ते बरं झालं मी त्या दिवशी वर्त होती नाही तर म्हटलं ते त्याला भेटली असती, तो घेऊन गेला असता, मोडून टाकली असती. आता ते माझ्या कामात तरी येईन निदान. हो हो ते तरी बरं झालं बाबा, तुला काहीतरी दिमाग सुचला आणि त्यात असं काढून ठेवून दिली. बरं जाय मग आता लवकर घेतोय काय सामान आहे तर जाय, काही कामाची गोष्ट नाही तर जिंदगी खराब नको करू. माय कसं आहे बाई, माय राहिले थोडे दिवस हा, आणि त्याच्यासोबत तुझी जिंदगी काही होत नाही. आता नाही होत आहे, खरंच नाही होत. प्रयत्न केला ना करायचा पण नाही होऊ शकत. फक्त आता याच्यानंतर ध्यानात ठेवतो का माय बापाच्या विरोधात गेलं का असंच होते. मायबाप काही लेकराचं वाईट करत नाही. सुमितजी कुठे गेले होते तुम्ही? आई आलाय ना. हा माहित आहे ना मला, आई आली तर. मी बाहेर गेलो होतो, नोकरीच्या शोधात गेलो होतो परी. लय पाहिलं इकडे तिकडे, सगळे विचारपूस येते केलं, पण कुठंच काही पत्ता नाही लागला आता अजून. असं फिरल्यानं नोकरी मिळणार आहे का? हा पेपर मध्ये वगैरे शोधा, एखाद्या कंपनीत जाऊन पहा. परी थोडे दिवस थांबायची जरूरत आहे फक्त. मला तिथं जॉब भेटते म्हटलं, तिथंच वापस बोलावते मला. कारण की अजून इमानदार माणूस ना बेमान माणसात फरकच नाही कळलाय लोकांले. मी म्हटलं 2 रुपये सुद्धा नाही खाल्ले म्हटलं कंपनीतले, असं वाटत असेल त्याले. पण इमानदारीनं जे भेटलं तेच खाल्लं. तर ते म्हणते घपला केला म्हणते बा. ठीक आहे म्हटलं, तुम्ही पहा तुमचं हे लावा, अंदाज लावा, सगळं हे करा, हिशोब करा. मग त्याच्यानंतर तुम्हाला घपला वाटते काय वाटते तर मग सांगा म्हटलं. तरी ते मॅडम म्हणे जाऊ नका म्हणे. मी म्हटलं नाही, तुम्ही एवढे आरोप लावले ना तर मी चाललो म्हटलं बा घरी. जर याच्या पुढे म्हटलं सन्मानानं जर बोलवलं तरच येईन म्हटलं, मी नाही तर तसं येणार नाही म्हटलं. तिथे घपला केला आणि ती चोरी केली. कोण केली चोरी? कोण करणार आहे? कोणी ते आपल्या रूम मध्ये? आपल्या दोघांशिवाय कोणी येते का तिसरं? हा आपल्या रूम मध्ये चोरी झाली. माझं मन नाही लागत आहे म्हटलं कशातच. त्या आत्याबाईनं जर मला दागिने मागितले तर मी काय देणार? परी म्हणजे तू मला म्हणून राहिली काय मी चोरी केली काय? मग कोणाला म्हणू मी आता सांगा ना. मीच ठेवल्यावर मी तर काही घेणारच नाहीये. मला ही अपेक्षा नव्हती परी तुझ्या जवळून. हो तर मीच कुठे अपेक्षा केली होती अशी की तुम्ही असं कराल म्हणून कधी. अरे पण मी घेतलेच नाहीये ना, मी दागिने घेतले ना, मी 1 रुपया घेतला घरातला कधी. मग गेले कुठं हे सांगा मला, गेले कुठं? तर राहिलं मोहिनी ताई आणि वैशाली ताई, त्या माझ्या कुठे येतच नाही. आणि मग आहे कोण? मीच आहे आणि तुम्ही दोघच जण होतो ना घरात. नाही बा, पण परी मी घेतले नाही, मला माहिती नाही तर कुठं ठेवलं काय ठेवलं तर. परी तुझी शपथ मी नाही घेतले, मी पैसे घेतले नाही, मी दागिने घेतले नाही. परी तू तरी माझ्यावर भरोसा दाखव. अरे पण इथे घरातच हे झालं तर मी भरोसा तरी कोणावर करू आता सांगा ना. मला चिंता आहे सगळी आता. मी करू तर काय करू? आता बाईंना दागिनेच कुठून देऊ? घरातच कुठे ठेवले असून परी काय बरोबर. अरे मी तुम्हाला दुसरा ड्रेस दिला घालायला, तो का नाही घातला तुम्ही? का बरं, हा चांगला नाही दिसत आहे का? हा छान दिसत होता ना अंकिता, म्हणून मी राहू दिला. मग छानच दिसत आहे, पण मग कोणी म्हटलं तर की एकच कपडे घातले म्हणून. अगं अंकिता, कोणीच नाही म्हणणार आहे एकच घातले म्हणून. सर्वांना माहितीये की 2-2 ड्रेस असतातच कोणापण जवळ सारखे सारखे, आणि मी 2 घालूनच राहिलो ना आलटून पालटून. नाही आपण कसं एकसारखे कपडे जर घातले ना रोज तर कोणाला असं वाटत की आंघोळच नाही केली या माणसानं. नाही जाऊ दे, लोकांचं नको टेन्शन घेऊ बरं तू एवढं. हा माझं म्हणणं तसं नाहीये. तुम्ही तिकडे कसे पण राहिले ना तरी चालते, पण इकडे कसं हे माझं माहेर आहे ना. तर कसं होईल, मी रोज रोज कपडे घालते नवीन दुसरे आणि जावायला काहीच नाही दिले, असं होणार ना. म्हणून मग तुम्ही घाला, मी तुम्हाला ड्रेस देते. आपल्याला मार्केटमध्ये जायचं आहे. कशाला अंकिता मार्केटमध्ये विनाकारणच त्यांना कशाला खर्च लावतेस? आपण इथे कपडे वगैरे घ्यायला नाही आलो. तुझी इच्छा होती आई वडिलांकडे जायचं आहे म्हणून आपण 8 दिवस राहायला आलो, कुठेतरी जाऊ म्हणून. आता नाही तुला तर म्हटलं मी आपण बाहेर फिरायला जाऊ, कुठे नाहीच म्हणे तू. इथेच जाऊ म्हणे आईबाबांकडे. मग आता इथे आलो राहिलो. हा आता कशाला विनाकारण कपड्यांचं नाटक? हे बघा, तुम्ही नाही म्हटलं ना तरी पण घेणार आहे, हो म्हटलं तरी पण घेणार आहे. मी काही हो नाही म्हटलं, मी आधी नाहीच म्हटलं. पण दादाला मग आवडणार नाही ते, नाही जर म्हटलं घेतलं नाही तर मग. अगं पण तुझ्या वहिनीला नाही आवडत ना मग ते. वहिनीला नाही आवडलं तरी चालते, दादा मग बोलेल म्हटलं. मला पण खूप बोलणार. कशाला बोलणार? त्यांना माहित नाही का असं जरुरी आहे का की कपडे घेतलेच पाहिजे म्हणून? त्यांच्या कामात पडतात ते पैसे. हो पण दादा दिले नाही जवळ की अंकिताला कपडे घालला म्हणून जवायसाठी तिच्यासाठी. झाली हो बाई तयारी झाली तुमची जवळ बा?
मी काय म्हणतो आता जेवण करून घ्या आणि मग जेवण घेऊन झालं का निघून जाऊ. स्वयंपाक झाला बाई आता. आई ग तयारी झाली माझी आणि तुला मी हातभार लावू लागते म्हटलं तर तू नाही म्हटलं. वहिनी नाहीच करत म्हणे ना. काय लिहो बाई करतो ना मी होते. असं थोडी होत नाही म्हणून. असं नाही काय का तू आली म्हणूनच मी करून राहिली. तशी करत असतो मी. इले लय डाव घुरं येते. कधी कधी यायचं दोघायचं बी नसते तवाशीचं चालू होऊन जाते. नाही तेव्हा बापा अशी करते कुदू कुदू. हे करू का ते करू ते करू का हे करू. जाऊ द्या आज नाही उद्या होईलच सगळं ठीक. कशाला विनाकारण सुनीसोबत पण आपण करायचं. हो आता तसं तर आहेच बाई. आणि नाही झालं तर नाही झालं ठीक. आपण आपल्या हातानं करा. आपल्या लेकराचं आपल्या नवऱ्याचं आपल्याला करणं काय भारी आहे काय. जे होते ते मी करतो. मी काय तिच्यावर जोर जबरदस्ती करत नसतो. हो गाई बरोबर आहे तुझं. आणि का काय मागे मागे वहिनीजवळ तर मोबाईल होता नाही ना बापा. मोबाईल तर मी घेतला होता तिच्याजवळचा पहिले. उलिशा उलिशा गोष्टी सांगे इकडे तिकडे. मग घेऊन घेतला मोबाईल. तर मग तिनं सांगितलं तिच्या भावाले भावजाईले सासून मोबाईल घेऊन घेतला असं तसं. मग ते आले होते बाबा. हे गेली होती तिथं आले. मग ते हिचा करीना दिसून नाही पडला. सासूचा बातच दिसून पडते. हे कशी आहे हे दिसली का त्याले. मग तुला बोलले होते का ते. नाही नाही ते कायले बोला ना मले. त्यानं फक्त आणून द्यायला येईल. तिच्या भावानं मोबाईल द्यायला येईल. मग थोडंसं म्हणे आता माझ्या बहिणीला असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे. पण बहीण कशी वागते. हा सांगितलं मी तिच्या भावाले कशी वागते म्हटलं हे. पण बाई किती म्हटलं आता तुझ्या सासूनं जर सांगितलं तर तुझ्या भाऊ भरोसा करून काय. याच्या मागं लागली होती ते मला मोबाईल द्या मोबाईल द्या. याला माहित आहे मोबाईल दिला का घरात भांडणं होते. ते कधी मग आपल्या तोंडावर गोष्टी सांगते. मग म्हणशील नाही का तू. हा का काहून बा तू आमच्या बदनाम्या करते इकडे तिकडे. बरं तिच्या इकडे सांगते तर सांगते आपल्या इकडे सांगते. म्हणजे इकडे कोणाला फोन करते. इकडे करते त्या मावशीले मामाले. हा त्या मामीले सांगते. मामीले सांगायची काय गरज चालली गोष्टी. मामी काय करणार आहे इथं करायला येईन काय. मामी पण तसलीच आहे. जाऊ दे विनाकारण नको लोट घेत जाऊ तू. मी नाही घेत बापा लोट. मी तर सोडला आता लोट घेणं सोडला तिचा. पटलं तर कर नाही पटलं तर नको करू. राहतं तर राह नाही राहत तर नको करू. आता ते मी सांगत नाही त्याला काही म्हणून चुपचाप राहते कर. नाही जर त्याला सांगत ना तर रोजची कांटे तो तिने. दादाला फोन लावला का मग जेवण करायला आला. बाबाला दादाला येतो तर म्हणे होतो. येतो म्हणे जेवायच्या टाइमापर्यंत. आता येईनच तो येईन ते बाबा येईन. बाबाला घेऊन येईन ना गाडीवर तो. ते काय एकटे किती दूर लागते याले. लय दूर आहे ना बाबर. आम्हाला पोरग मग एकटे चाले काय तुम्ही. नाही एकटा कसा येईन मी. दोघे जण आलो आम्ही. आता तोच मला आणते. त्या विचारायला पाहिजे बाबा. बाबाने आले काय रे. तुम्हाला विचारतो पोरगणी आलं काय. पोरगच तर मला घेऊन येते आता. लहानपण होतं ते काव पोरग कुठं टाकलं आणलं नाही काय. आता तर त्या म्हणाले पाहिजे का बाबू बाबा कुठं टाकले रे आणले नाही काय. हो बरोबर आहे. पण शेवटी बाप तर बाप होते लेकरू ते लेकरूच होते. बरं येते तो हात पाय धुवून तुम्ही हात पाय धुवून. मी ताटा आणतो जेवाले वाढून आणतो. हो आण. काय म्हणून सुनबाई ना. आता ताटावर तर बसा माहित पडते काय केलं काय नाही तर. जे केलं ते खाऊन घ्यायचं लेकाले. बरं आण मग जेवायला जा. बोला काय म्हणते नवी बा. काही नाही मामाजी बसलो आहे बा आता इथे रिकामं सध्या. आता तुमच्या पोरीचं मन निघेपर्यंत काही मला आता भटकता येत नाही इथून. हो ते तर आहेच लेकाले. आई बनवले मग गुलाबजाम त्याचे. हो बनवले बाबा. इनच बनवले शेवटी अंकितानं. तिनं आम्ही दोघीनं मिळून बनवले. मग म्हटलं आता कधी बनवा म्हटलं याचे म्हटलं हे कधी बनवून म्हटलं. तर मग दोघी पाहिले की बनवले आम्ही. आणि महाराणी कुठे आहे आपली. तू जाऊन पाय आता खोलीत कुठे आहे महाराणी काय आहे तर मी काय सांगू बाबा. नाही पण झोपली आहे का काय करून राहिली. मला काही माहित नाही. पोट्टा आतापर्यंत माझ्याजवळ होतं तर ते झोपी आलं होतं तर मी त्याला नेऊन दिलं ना बस. तेव्हापासून मला काही माहित नाही. कधी चालल्या मग दुकानात. आता जेवण खावणं करून घ्या आणि मग चला. बरं मी काय म्हणतो आई बाबूसाठी एखादा ड्रेस घेऊन येतो. अरे दादा मी घेणारच आहे रे त्याला. मी पहिल्यांदा चाली ना तर झाल्यानंतर मी ड्रेस आणि काहीतरी सोन्याचं वगैरे घेणार आहे त्याला. बाई सोन्याचं गिन्याचं कायले घेत बसतं. हा एखादा ड्रेस घेणं बस कर. नाही रे दादा माझा भाचा आहे ना तो. पहिलाच भाचा आहे माझा. मी तेवढंही नाही करू शकत का त्याच्यासाठी. अहो पण महाग आहे ना. असू दे ना दादा महाग असो का काही असो त्याच्यापेक्षा महाग आहे का काही. बरं बा पाय तू बजेट बसन तर घेतो नाही तर काही घेऊ नको. घ्यास लागते. कसे म्हणता तुम्ही घ्यायला लागत म्हणून. हा लहान लेकरू आहे ते लहान लेकराला घ्यास लागते. अंकिताला पहिलेच म्हटलं तिथून घेऊन येतो. अंकिता म्हणे नाही म्हणे तिथून घेऊ म्हणे आपण. भाऊ तर सारखेच आहे म्हणे कुठे. म्हणून आम्ही तिथून आणलं नाही. भावाच्या लेकराची तशी हौस राहत असते. आत्याले भल्ली हौस राहते. आत्या झाली का तिला भल्ली खुशी होते. हो ना मला खूप खुशी झाली होती. पण काय करू मी तेव्हा येऊच नाही शकली दादा. नाही तर मी तेव्हाच आली असती म्हटलं. जाऊ दे ना आता आता आली ना. आई आण ना मग जेवायला. हो हो आणतो आणतो बसा तुम्ही.